नमस्कार. आज आपण बनवणार दाल खिचडी. त्यासाठी इथे 1 वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी चणा डाळ, पाव वाटी मूग डाळ, सोबतच 1 चमचा तूप, हळद, मीठ घालून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. इथे भात शिजवण्यासाठी काही खडे मसाले, लिंबू टाकून, मीठ टाकून, तेल टाकून भात चटके शिजवून घ्यायचा आहे. भात शिजला की आपण इथे फोडणी द्यायची. फोडणी देण्यासाठी इथे जिरे, कढीपत्ता, 2 लाल मिरची आणि भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे. सोबतच आलं लसूणची पेस्ट घालून कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे. पुन्हा टोमॅटो घालून टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. सोबतच धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि हळद, किंचित असं मीठ घालायचं आहे. त्याला बी छानपैकी परतून तेल सुटलं की शिजलेली डाळ त्यामध्ये घालून घ्यायची आहे. डाळ छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. वरून त्यामध्ये इथे कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. सोबतच डाळ छान उकळून घ्यायची. डाळ उकळली की आपण जो भात शिजवून घेतला होता 70% तो ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छानपैकी वरून 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करून झाकण ठेवून 20 मिनिटं शिजवून घ्यायचं.